बाळा नाही तू उभे राहा पाठीमाग उभे त्या पडवीत उभे राहिला विषय मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करोणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळित काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल
ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनौ रघुवर विमल जसो जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा ट्रबल आणि गेंदा म्हटलं माझा गेंदा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा अगदी जिभेवर ओठावर रेंगाळत असलेला हा अभंग आज या पवित्र स्थळी सेवेसाठी निवडण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. इको कमी करा माईकचा गेन आणि ट्रबल द्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये तपपूर्ती सोहळ्याचं हे वैभव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र जाम समर्थ तालुका घनसा सावंगी जिल्हा जालना. तर या पवित्र स्थळी 12 वर्षापासून जी अखंड नामयज्ञाची परंपरा चालू झाली आणि ते हनुमंतरायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा सोहळा दरवर्षी त्या निमित्तानं पंचम दिवसीय कीर्तन महोत्सव आणि हे 12वं वर्ष आहे. या 12व्या वर्षामध्ये आम्हाला कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. तर खऱ्या अर्थानं ही खरंच समर्थांची कृपा म्हणावी लागेल आमच्यावरती की आम्हाला इथे सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. पाठीमागे आत्ता आदरणीय आनंदी महाराजांचा मला फोन आला आणि मला महाराजांनी सांगितलं पांडुरंग बाबांनी की दीदी इथं आपल्या इथे कार्यक्रम आहे आणि आपल्याच गावातले दत्तकथा करतात. महाराजांचं आता नाव लक्षात येईल हा आदरणीय बालू महाराज त्यांनी देखील संपर्क केला होता
आणि ही सेवा मी माझ्याकडे स्वीकारली. आम्ही इथे येऊन पोहोचलो. खरं तर समर्थांच्या या पुण्यभूमीमध्ये ही ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था ही सुद्धा समर्थांची इच्छा आहे. आणि संस्था चालू झाली आणि या संस्थेच्या संरक्षणासाठी, या संस्थेवरती कृपा करण्यासाठी, की या संस्थेच्या माध्यमातून संप्रदायाचं जे काही ज्ञानाची उपासना, जोपासना, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराचा प्रसार प्रचार करणारी सगळी मंडळी घडवण्याचं काम या पुण्यभूमीमध्ये चांगल्या पद्धतीने व्हावं, याच्यासाठीच समर्थ ज्यांचं स्वरूप आहेत असे हनुमंतराया 13 वर्षापूर्वी संस्था चालू झाली आणि आता 12 वर्ष होत आहेत. तिथे हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली 12 वर्ष अगोदर. म्हणजे 1 वर्ष अगोदर संस्था चालू झाली. या संस्थेला संरक्षण करण्यासाठीच महाबली हनुमान इथे आलेले आहे. आणि म्हणजे मला पांडुरंग महाराजांनी, मी जेव्हा पाठीमागे आले होते इथे, तेव्हा मला सांगितलं की कुठली हनुमानजीची मूर्ती कुठली, जरांडेश्वर पर्वत, तिथं बसलेले होते हनुमंतराय. आणि काय पाहना, मला समर्थाची कृपा म्हणतात. त्यांची इच्छा झाली की आम्हाला जायचं आहे आता रामदास स्वामींच्या गावाला, आणि इथे आम्हाला येऊन बसायचं या संस्थेसाठी, या संस्थेचं संरक्षण करण्यासाठी, या गावाची सेवा करण्यासाठी. कथा, कीर्तन, भजन, मृदंग वादन, गायन, हरिपाठ, काकडा या माध्यमातून सेवा करण्यासाठी आम्हाला इथे या पंचक्रोशीमध्ये बसायचं आहे. या पुण्यभूमीमध्ये पांडुरंग महाराजांचा फार सरळ स्वभाव, निष्पाप मन आहे, निष्पाप मन. आणि लक्षात घ्या, माणसाचा अनुभव जवळ आल्याशिवाय माणसाला कळत नाही. आनंदे महाराजांच्या बद्दल त्यांचं नाव मी खूप दिवसापासून ऐकून आहे, पण जेव्हा भक्तीच्या माध्यमातून त्यांचा आमचा संपर्क झाला, महाराजांची सुकन्या भक्ती आपल्याकडे अभ्यासासाठी आली चकलंबा या गावी. आणि मग तिथे पहिल्या दिवशी म्हणण्यापेक्षा भक्तीसाठी ऍडमिशन करता महाराजांची जी फोनवर बोलण्याची जी प्रोसेस होती, लक्षात घ्या, माणसाचा परिचय माणसाची वाणी देत असते. आपली वाणीच आपला परिचय देत असते. आणि जे अंतःकरणात साठलेले ना तेच ओठातून बाहेर पडत असतं. तर अगदी करुणेनं, सेवेनं, सद्विचारानं, ज्ञानोबरायांच्या चरणावर असलेल्या श्रद्धेनं, समर्थावर असलेल्या निष्ठेनं आमच्या पांडुरंग महाराजांची वाणी ही पिकलेली आहे. पिकलेली, फार सुंदर. अगदी लहान असेल किंवा आपल्यापेक्षा कोणी ज्येष्ठ असेल किंवा आपला समवयस्कर असेल, एवढं रसाळ, एवढं मधुर, एवढं शुद्ध सुंदर बोलणं आहे की त्या बोलण्यामध्ये फार सात्विकता. आणि माझ्यासही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की त्यांच्या नजरेमध्ये, त्यांच्या वाणीमध्ये एवढी नम्रता आणि एवढी सौम्यता आहे की बस त्यांच्यासोबत एकदा एखाद्याचा संवाद झाला की तो माणूस कधीच त्यांच्यापासून दूर जाणार नाही. हे काय म्हणतात ना की हे गॉड गिफ्ट म्हणा किंवा हनुमंतरायाचा, समर्थांचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाही. कोण किती श्रीमंत असेल, याही पेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये या शब्दानं माणसं जोडण्याची जी श्रीमंती किती कमवली, तर याच्यामध्ये महाराज तुम्ही खरं श्रीमंत आहात. खरं श्रीमंत आहात तुम्ही. धनाचा ऐश्वर वेगळा आहे, पण या अंतःकरणातून जे आपलेपणाचं जे मिळतं ना माणसाला, ते सहजासहजी कुणाला मिळत नाही. ज्याच्यावरती हनुमंतरायाची, समर्थाची कृपा झाली, ज्ञानोबराय तुकोबराची कृपा झाली, अशाच व्यक्तींना हे प्राप्त होत असतं. मी नेहमीच एक वाक्य सांगते, दत्ताबाबा आपण आळंदीत राहता, महाराजांचे छोटे भाऊ. मी एक वाक्य नेहमीच बोलते, म्हणजे आता खूप गुणीजन रोजच्या प्रवासामध्ये तयारीची गाणारी, तयारीची वाजवणारी ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते समोर असतात, अधिकारी माणसं समोर असतात. आजही आम्ही भाग्यवान आहोत की एवढी महात्मा मंडळी आमच्या समोर आहे. तर एक वाक्य मी नेहमी बोलते आनंदी बाबा, की भगवंताने एखादा गुण आपल्याकडे दिलाय, तर ती भगवंताची कृपा आहे आपल्यावरती. आपल्याला एखादा गुण दिला, ती भगवंताची कृपा. पण त्या गुणाला जोडून जर आपल्याला नम्रता दिली, तर समजावं ज्ञानोबरायांनी डोक्यावर हात ठेवला, हा त्याचा अर्थ. हे माझ्या अंतःकरणातलं बोलते, काय कुठून उडवून ताणून जबरदस्ती मेंदू ब्रेन मध्ये आणलंय मी ते बोलते असं नाही. हा सहज अंतःकरणातला भाव आहे. तर या सगळ्या गोष्टी इथे एवढी प्रसन्नता आणि एवढी दिव्यता आहे. गर्दी किती आहे माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण इथे साक्षात हनुमानजी जर श्रोता असतील तर आमच्या एवढं भाग्यवान कोण आहे बघताय. हनुमंतरायाचा
सेवा मिळणं सुद्धा ही सौभाग्याची गोष्ट आहे. आनंदे बाबा म्हणजे सहजच ही सेवा मला दिली हनुमंतरायानं. हा आमच्या भाग्याचा भाग आहे. पण इथे अट्टहासानं तुम्हाला कुणालाच बोलवायची गरज पडणार नाही. इथे सगळे मनानं येणार आहेत. इथे अट्टहासानं बोलवायची काही गरज नाही. कारण हनुमानजी जर न बोलावता इथे हजर झाले तर तुम्हाला काहीच काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि किती गुणी लेकरं इथे तयार होतात. हे भूमीचं पुण्य आहे. या जागेचा हनुमंतरायाच्या कृपेचा प्रभाव आहे. एरवी इतर ठिकाणी कुणी फक्त सराव करत असेल, कुणी अभ्यास करत असेल, पण इथे सरावावरती, त्या अभ्यासावरती, त्या लेकरावरती जी कृपेची कटाक्ष पडते ना, ती हनुमंतरायाची पडते, समर्थांची पडते. मग तिथे कशाला कोण फेल जाणार आहे? इथे तयारच होणार आहे. अशी ही प्रभावी भूमी आहे. आणि किती गोड लेकरं आहेत, किती छान वाजवतायत. आणि विशेष कौतुकाची गोष्ट, समर्थांच्या दरबारामध्ये, समर्थांच्या पुण्यभूमीमध्ये ही जी आपली ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था आहे ना, तर ही या भागासाठी प्राप्त झालेलं एक वरदान आहे. हे अमृत आहे, ही एक संजीवनी आहे. आणि खूप सामान्य मूल्यावरती मला तर वाटतंय की हे जे सेवेसाठी, या लेकरांना घडवण्यासाठी जे मानधन आहे ना, ते फार क्षुल्लक आहे. कदाचित वर्षभराचं जेवण पण नाही, त्यांची व्यवस्था पण नाही. त्यांना घडवण्यासाठी जे सायास, जे प्रयास, जे कष्ट लागतात ना, त्याचं मोल तर आपण कुठल्या मूल्यामध्ये करूच शकत नाही. पण अंतःकरणातली पवित्र भावना, एक सामान्य, एक साध्या बांधणावरती महाराज हे एवढं मोठं सेवा कार्य तुम्ही 12 वर्षापासून करताय, ही खूप मोठी सेवा आहे. आणि कुणी म्हणत असेल या सेवेचं, महाराजांची ही जी सेवा आहे याचं महत्व कुणाला कळतं का न कळतं? सगळ्यांना कळतं. आणि कळतंय म्हणून तर तुमच्या सगळ्यांची एवढी उपस्थिती आहे. तुमच्या सगळ्यांचं अखंड असंच प्रेम, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या घासातला घास. मी नेहमी सांगत असते, महाराष्ट्रातली कुठली मुलांची, मुलींची कुठली वारकरी शिक्षण संस्था असू द्या, तर त्या संस्थेच्या माध्यमातून संप्रदायाला जोपासणारी, त्याची उपासना करणारी मंडळी घडत असते. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचा प्रसार प्रचार करणारी मंडळी घडत असतात. भविष्यातलं कोणी कीर्तनकार, कोणी कथाकार, कोणी वक्ता, कोणी वादक, कोणी गायक. तर अशा संस्थांना सांभाळणं, त्यांना बळ देणं, भले कोणी चेहरा असेल एक आपल्याकडे, ही व्यक्ती या संस्थेला चालवते, पण त्या चेहऱ्यावरती आपली श्रद्धा असावीच. पण आपणही, ही माझी संस्था आहे, हे आमच्या पंचकृषीचं भूषण आहे, हे या भूमीला प्राप्त झालेलं वरदान आहे. याला सांभाळण्याचं, याला मदत करण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या शेतामध्ये जर 10 पोते धान्य झालं असेल ना, तर एक पायली 5 किलो, 10 किलो, 15 किलो संस्थेत जमा झालंच पाहिजे. कारण हे आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आहे. ही फक्त जबाबदारी पांडुरंग महाराजांची नाहीये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे जे तुमचं जे प्रेम आहे ना, हे प्रेम आता व्यक्त झालं पाहिजे. आपली उपस्थिती तर महत्वाची आहेच, पण आपला रुपया, आपले 100 रुपये, आपले 1000 रुपये, आणि महाराष्ट्रातला असा कुठलाच कोणीच वक्ता, कोणीच महात्मे तुम्हाला असं सक्ती करणार नाही आम्हाला 1 लाख रुपये द्या म्हणून. आमच्या संप्रदायात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराला सांभाळणारा प्रत्येक माणूस एकच म्हणेल, तुमचा रुपया सुद्धा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. म्हणून आपण आपल्याला जे जमतंय ते या संस्थेच्या संवर्धनासाठी सहकार्य केलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, पूर्वीच्या काळामध्ये सगळे ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहेत. ऋषीमुनींच्या आश्रमाला राजाश्रय आश्रय असायचा का? जे ऋषीमुनींचे आश्रम असायचे ना पूर्वी, तर त्यांना राजाश्रय होता. त्यांना त्यांच्या पोटाची आणि त्या व्यवस्थेची चिंता नव्हती. त्यांनी फक्त विद्यादान करायचं, त्यांनी फक्त माणसं घडवायची, शास्त्रांचं जतन करायचं, एवढीच त्यांना जबाबदारी होती. बाकी त्यांच्या आश्रमाचा खर्च, तिथल्या व्यवस्थेचा खर्च पूर्ण राजे महाराजे पाहायचे. पण आता ती स्थिती नाही. आता सध्या कलियुगामध्ये, आता 2024 मध्ये इथे एकट्यानंच लढायचं, एकट्यानंच संघर्ष करायचा आणि एकट्यानंच सगळं उभं करायचं. मी म्हणते, कोणी आम्हाला आश्रय द्यावा यापेक्षा तुम्ही जर सगळे आमच्या सोबत राहिले ना, तर कुणाच्याच आश्रयाची गरज पडणार नाही. आणि समूहामध्ये जी ताकद आहे ती काहीतरी वेगळंच घडवून आणत असते. म्हणून तुमच्या सगळ्यांचं स्नेह, श्रद्धा, प्रेम, माया, आपलेपणा, सहकार्य, या सगळ्या गोष्टी या संस्थेसाठी फार गरजेच्या आहेत. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या सगळ्यांची उपस्थिती आमच्यासाठी फार मोलाची आहे. आज कीर्तनासाठी सगळी दिग्गज मंडळी आहेत. सुरुवातीला ज्यांनी पंचपदी गायली असे स्वररत्न, स्वरभास्कर, हरिभक्त परायण आमचे पांडुरंग महाराज गोडेगावकर, पांडुरंग बाबांनी फार गोड सुरुवात केली. आणि आज आमचे इथे बंधुराज
ज्यांच्या कंठानं महाराष्ट्राला वेड लावलं नवल नाही, ज्यांचा कंठ भारत देशात काय परदेशात सुद्धा घुमतोय मोरारी बापूंच्या समोर ज्यांना गायला मिळालं, बापूंचे कान काही साधे तयार नाहीये, त्या कानावरती राम राम पडतंय, ते कान त्यांचा रोम रोम रामरायाचं भजन करतोय, अशा पवित्र पिंडासमोर आमच्या किशोर बाबांनी गायलंय, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तुम्ही आमचा स्वाभिमान आहात, या महाराष्ट्राची आन बान शान आहात आणि संप्रदायाचं भूषण आहात. एकदा आमच्या किशोर बाबांसाठी टाळी झाली पाहिजे. आता स्वरांचा पूर्ण स्वरांचा वर्षावच होणार आहे, सारे गणपतीसच चालणार आहे. आताशी सुरुवात झाली, अजून प्रस्तावना चालू आहे. अरे बापरे, 8:45 वाजलेत ना. तर सगळी गुणीजन मंडळी आणि पहा, इथे आज विशेष महात्मा मंडळी समोर बसलेले आहेत. योगीराज कैलास बाबा पवार, कैलास बाबांच्या चरणावरती माझं वंदन आहे. या भागामध्ये चिंचोली या गावामध्ये एक मला वाटतं 7-8 वर्ष झाले असतील, तिथे मला कीर्तनाचा योग प्राप्त झाला होता. आज खूप मोठं वैभव महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या सेवेनं उभं राहिलेलं आहे. नाथ सेवा त्यांच्या जीवनामध्ये, आणि ज्या लोक पिढीनं पीडित आहेत किंवा अनेक त्रासानं त्रस्त आहेत, अशा लोकांना अगदी त्रासातून मुक्त करण्याचं सेवा कार्य महाराजांच्या माध्यमातून चालतंय. महाराजांच्या चरणावरती वारंवार वंदन आणि महाराजांसाठी जोरात टाळी. एवढी सगळी महान विभूती आपल्याकडे येत आहेत, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज खऱ्या अर्थानं आम्हीच भाग्यवान आहोत की एवढी श्रेष्ठ मंडळी आज श्रोत्याच्या रूपात समोर बसलेली आहेत. श्रद्धेय प्रकाश महाराज, आदरणीय प्रकाश बाबांच्या देखील चरणावरती आमचं वंदन आहे. महाराजांसाठी सुद्धा एकदा आपण टाळी वाजवूया. आदरणीय गणेश महाराज, गणेश बाबांनाही आमचं वंदन आहे, आपणालाही आमचं वंदन. ही सगळी बडी मंडळी आज आहेत. गायनासाठी माऊली महाराज येवले आहेत, त्याचबरोबर अनिल महाराज गवळी, अनिल बाबा रामकृष्ण हरी, महादेव जिजा सुरूम आहेत, जिजा आपणालाही आमचा रामकृष्ण हरी आहे. सगळी तयारीची मंडळी आहेत. आपल्या आनंदे बाबांचे विद्यार्थी आहेत, काही ज्येष्ठ मंडळी आहेत, मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या, चोपदार आहेत, खूप गोड साऊंड सिस्टीम आहे. आणि मृदंग वादक महाराजांच्या संस्थेमध्ये घडलेली ही रत्न राम महाराज गोरे, अभिषेक महाराज कदम या माझ्या छोट्या भावंडांसाठी जोरात टाळी वाजवा. कारण यांचं वय पाहता आणि यांच्या वयाचा विचार करताही एवढं वाजवतात, बापरे बाप. मी तर फक्त त्यांचं ते मृदंग वादकच पाहत होते, फार सुंदर वाजवतात. खरं तर ही लेकरं आणि बाळांनो, तुम्ही खूप मोठे होणार आहात, खूप मोठे व्हाल, तुम्ही खूप मोठे व्हा. पण गुरुच्या चरणावर श्रद्धा कायम ठेवा. तुमचा झेंडा असाच पुढे फडकत राहील. आपलं कोटी कल्याण होईल. समोर बसलेले पवार मामा, गाव कोणतं आहे आपलं? गणेशनगर. गणेशनगर वरून आमचे पवार मामा, त्यांची सर्व सहकारी मंडळी, गावकरी मंडळी आलेले आहेत. गणेशनगर वरून आलेल्या प्रत्येक भाविकाचं आनंदी महाराजांच्या वतीनं मी स्वागत करते सगळ्यांचं. आणखी आमची ज्ञानेश्वरी ताई साबळे, तिचे बाबा आहेत, रंगनाथ भाऊ तुम्ही पण आहात. आणखी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आजच्या आष्टीची मंडळी, आमचे आदरणीय भाऊसाहेब बाबा आहेत. महाराज आपल्याला वंदन आहे, पत्रिका दाखवा बाळा. आणि निवृत्ती बाबा आहेत, बाबू बाबा आहेत, करण महाराज, राम बाबा, सगळ्यांना सप्रेम जय हरी. आणि आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी सेवादान स्वीकारलेला आहे, सौ संजीवनी ताई विष्णुपंत जोगदंड येनोरा, ताईंसाठी आपण टाळी वाजवू. ताई, आपण इथे फक्त आनंदे महाराजांच्या 5 दिवसाच्या सप्ताहात सेवा नाही घेतली, तुम्ही हनुमंतरायाची सेवा स्वीकारलेली आहे. माझ्याकडे लक्ष द्या, हनुमंतरायाची सेवा स्वीकारली तुम्ही. हनुमंतरायाच्या कृपेनं तुम्हाला भरभरून मिळून जाईल, काही कमी पडणार नाही. या वर्षी 1 सेवा घेतली, पुढच्या वर्षी 2 सेवा तुम्ही घ्याव्यात. एवढं बळ हनुमंतरायानं तुम्हाला द्यावं, एवढं तुम्हाला ऐश्वर्य द्यावं, एवढी आमच्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना असेल. इथे कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आमचे गुले बाबा इथे आलेले आहेत. बाबा, तुम्हालाही माझा जयहरी आहे. बरेच चेहरे परिचयातले आहेत. सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जयहरी. आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहिलं असेल तर मी सुरुवातीलाच घेतलं पांडुरंग महाराजांचं, ते आमचे मोठे भाऊ आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठाल विठाल
साधूची कृपा ही जरा अद्भुतच आहे, वेगळी आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे. साधूच्या सहज कृपेनं एवढं काय दिव्य घडून जातं. समर्थ रामदास स्वामींच्या प्रागट्यकरणा अगोदरही हे जाम गाव होतं. त्या गावाला फक्त जाम म्हणत होते, पण समर्थाचं प्रागट्यकरण झालं तर हे तीर्थक्षेत्रामध्ये तर लागलं, पण जाम समर्थ बनलं. ही एवढी पुण्यभूमी आहे आणि हा सगळ्या साधूच्या कृपेचा प्रभाव आहे, त्यांच्या प्रागट्यकरणाचा प्रभाव आहे, त्यांच्या पदस्पर्शाचा हा प्रभाव आहे. मग साधूचं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय सुंदर योगदान आहे. याच मोलाच्या गोष्टीचं चिंतन करण्यासाठी हा अभंग आपण निवडलेला आहे. याच्यावरती सुंदर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचा एक उपकार नाही, अनंत उपकार आहेत. मज निरंतर जागविती. साधून जो विडा हातामध्ये उचललाय ना जगत कल्याणाचा, तर ते अखंड त्यांचा श्वास जोपर्यंत या पृथ्वीवरती आहे आणि श्वास इथे थांबल्यानंतर सुद्धा त्यांच्या श्वासातून जे शब्द अभंग रूपात साकारलेले आहेत ते अभंग सुद्धा जगाचं तरण तारण करतात. एवढं जगत कल्याणाचा साधूचा पिंड आहे. तर साधू काय करतात? मज निरंतर जागविती. जे समाजाला जगाला जागवण्याचं काम करतात त्यांना काय बरं द्यावं आम्ही? संत ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकत नाही. काय देवी तो हा पायी जीव थोडा राम, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा. ओ काय देऊ त्यासी भावे उतारा, जीव जरी काढून ठेवला तर तो कमी आहे. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण. सहज बोलणे हित उपदेश करून सायस शिकविती. कुणीतरी विचारलं साधूचा साधकाबद्दल भाव कसा? गायीचा बछड्याबद्दल जसा तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळित. हा जो अभंगाचा भाव मांडलाय, आता याच्यावर आपण विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संतांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रत्येक साधूचं जे वलय आहे ना ते अद्भुत आहे. त्या वलयामध्ये आपण जावं आणि आपलं परम कल्याण व्हावं. साधूच्या अंगी जो गुण आहे त्या गुणाचं आपण चिंतन जरी केलं तरी आपलं कल्याण होऊन जातंय. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये जी संत पंचायतन आहे त्याच्यामध्ये माझे ज्ञानोबा आहे. त्या संत पंचायतनमध्ये नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबाराया, नाथ महाराज, निळोबाराया, ही प्रामुख्यानं 5 संत मंडळी संत पंचायतनमध्ये येते. प्रत्येक साधूचं चरित्र हे दिव्य आहे, अलौकिक आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरित्राचं जर आपण चिंतन करायला लागलो तर वैराग्य म्हणजे काय हे शिकवावं फक्त जगद्गुरु तुकोबारायच्या चरित्रानं. मी ते एक वाक्य नेहमीच बोलते. खरंच महाराजांच्या चरित्रानं महाराजांच्या पूर्ण जो जीवनपट आहे त्या जीवनपटाचं जर चिंतन आपण केलं तर खरंच जगद्गुरु तुकोबारायांच्यामुळे वैराग्य शब्दालाही खरंच वैराग्य प्राप्त झाले. एवढं सुंदर आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातले एवढे सुंदर सुंदर काही भाग आहेत. त्यातला एक सुंदर भाग आपण पाहू. महाराजांचं भजन असं होतं की त्यांना स्वतःच्या देहात बद्दल म्हणजे भानच नव्हतं. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. रात्रंदिवस
भगवान परमात्माचं चिंतन रात्रंदिवस. एवढं चिंतन करतात, त्या चिंतनाचा प्रभाव असा झाला, त्या नामस्मरणाचा प्रभाव असा झाला, वाणी पिकली आणि महाराजांच्या मुखातून जे शब्द जगत कल्याणाचे बाहेर पडायचे ना, ते श्रवण करण्यासाठी लोकांचे कान आतुर व्हायचे. महाराजांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी, आणि कीर्तनाला गर्दी, भाविकांची प्रचंड वाढती संख्या छत्रपती शिवरायांच्या कानापर्यंत तुकोबारायांच्या आध्यात्मिक कीर्ती पोहोचली. आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसले. त्यावेळेसचा काळ फार कठीण होता. महाराजांना पकडण्यासाठी मोगलाई पाठीमागे लागलेली होती. मुघल सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा संदेश पोहोचला की महाराज कीर्तनात बसलेले आहेत. तुकोबारायांच्या कीर्तनात लोक देहभान विसरून तल्लीन होऊन ऐकतात. तिथे महाराज सुद्धा देहभान विसरतील आणि तिथे शिवाजी महाराजांना पकडणं आपल्याला कठीण जाणार नाही. मुघल सैन्य तिथे महाराजांचा शोध काढत आलं, पण कीर्तनामध्ये असा रंग भरलेला होता, प्रत्येकाची अवस्था अशी झाली होती. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा बोला करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे बोलावा विठ्ठल, पाहावा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, सर्वांनी टाळी वाजवत भजन करा. विठ्ठल विठ्ठल
टाळी वाजवा एकदा. जीवे भावे बोला विठ्ठल. भारावून गेली सगळी माणसं. आमच्या किशोर बाबाच्या कंठातला स्वर जेव्हा बाहेर पडतो ना, तेव्हा तुम्हाला वाटतच नाही आम्ही जाम समर्थामध्ये आहोत. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, यालाच म्हणतात, दुसरं काही नाही. यालाच म्हणतात हा सुख सोहळा. जिथे आपण स्वतःला विसरतो ती स्थिती या आशीर्वादानं भरलेल्या स्वरामध्ये आहे, कृपेनं वाजणाऱ्या या मृदंगाच्या चाटेमध्ये आहे. तर हे सगळं प्रासादिक आहे सगळं. तर अशी स्थिती कीर्तनामध्ये सगळी माणसं विसरली. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुघल सैनिक आले शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी, पण काय बिशाद आहे छत्रपती शिवरायांना हात लावण्याची. जिथे त्या चिंतनानं त्या नामस्मरणानं अशी स्थिती झाली आहे, मुघलांच्या डोळ्याला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला. तुकोबरायांच्या कीर्तनाचा प्रभाव, भगवंताच्या नामाचा प्रभाव, प्रत्येक माणूस शिवरायांसारखा दिसतोय. कुणाला पकडावं हा प्रश्न त्यांना पडला. यांना पकडू त्यांना पकडू त्यांना पकडू, कुणाला पकडायचं? नेमके खरे शिवाजी महाराज कोणते? भ्रम निर्माण झाला त्यांना, कळे ना काही. ऐका ना, काही म्हणायची एकाला तरी पकडू, दुसरं बोललं त्याला पकडण्यात जर आपलंच रूप शिवाजी महाराजांसारखं झालं तर आपणच दानाला जातो तिकडे, आपल्यालाच लावतील फासाला. कोणी हात सुद्धा लावायची हिंमत करेना. आलेलं मुघल सैन्य निघून गेलं. लक्षात घ्या, एवढे अधिकारी जगद्गुरु तुकोबाराया, ज्यांच्या वाणीचा ज्यांच्या भजनाचा एवढा दिव्य प्रभाव, ते तुकोबाराया सत्संगाबद्दलचा अंतकरणातला भाव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडतात. काय सांगू आता? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. हो
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा फार सुंदर भाव मांडतात की संतांचे एवढे प्रचंड उपकार आपल्यावरती आहेत. लक्षात घ्या, साक्षात सरस्वतीनं ज्यांच्या वाणीची संगती केली, म्हणजे अभंग रूपानं साकारली, त्या तुकोबाराच्या वाणीला सुद्धा संतांचं वर्णन करताना प्रश्नचिन्ह लागले. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. एक उपकार नाही, संतांचे आमच्याकडे संतांचा उपकार सांगण्यासाठी आमच्याकडे शब्दांना मर्यादा लागली. काय सांगू, आमच्याकडे शब्दच नाही. याचा अर्थ अगणित उपकार संतांचे आपल्यावरती आहेत की ते वर्णन करण्यासाठी तुकोबारांच्या वाणीला जर प्रश्नचिन्ह लागलं असेल तर तुमची आमची काय कथा आहे. एवढे प्रचंड उपकार संत महात्म्यांचे आपल्यावरती आहेत. एक साधा सोपा लक्षात येईल असा एक मी संतांच्या कृपेचा भाग सांगते. कीर्तनात बसावं लागतं, कीर्तन श्रद्धेनं ऐकावं लागतं. साधू संत आणि चांगल्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपलं योगदान असावं लागतं. या गोष्टी जर कोणी शिकवल्या असेल ना तर हा सुद्धा संत उपकाराचाच एक भाग आहे की आपल्याला कळतं इथे की बसलं पाहिजे, कुठेतरी आपण सेवादान दिलं पाहिजे, आपण अन्नदान केलं पाहिजे. मला एक गोष्टीचं कौतुक वाटतं आनंदे बाबा की प्रतिष्ठित लोकांनी, धनवान लोकांनी अन्नदान करणं एखाद्या संस्थेला, सप्ताहाला, गावच्या सप्ताहाला, तीर्थक्षेत्रावरती, एखाद्या मठ मंदिरामध्ये साहजिक आहे. पण कैलास बाबांच्याकडे गोरगरीब लोक कोडे सोडायला जातात. त्यांच्या कृपेनं अनेक लोकांच्या जीवनातलं दुःख दूर झालं आणि लोकांचं जीवन सुखी बनलं. म्हणजे खरं तर त्यांच्या सेवेत आपण पाहिजे, पण कैलास बाबांच्या मनाचा मोठेपणा किती आहे की त्यांची सेवा इथे पोहोचे, अन्नदानाच्या सेवेत. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आम्ही घेतो पण आम्ही देतो सुद्धा. याचं उदाहरण म्हणजे कैलास बाबा आहेत. आम्ही देतो सुद्धा. तसं तर लोकांना सुख देण्याचं काम, त्यांचं जीवन सुखी बनवण्याचं काम हे सेवादान त्यांचं चालूच आहे. पण अन्नदानासारखा आजच्या दिवसाचा सेवा भाग आदरणीय महाराजांनी स्वीकारला. तर मला एक सांगायचं तुम्हाला की साधूचे प्रचंड उपकार आपल्यावरती आहे. आपल्यातला माणूस आणि माणुसकी या दोन गोष्टी जर कुणी जिवंत ठेवल्या असतील तर संत विचारानं ठेवलेल्या आहेत. संतांच्या वाणीमधून जे अमृत बाहेर पडलं तर त्या वाणीतून मानवी मनाची जडणघडण झालेली आहे की ज्याच्यामध्ये माणुसकीचं बीजारोपण झालेलं. तर हे संतांचे प्रचंड उपकार आहेत. मी जास्त अवघड काही बोलणार नाही. माझं बोलणं सहज जेवढं तुमच्या जास्त लक्षात येईल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणी म्हणत असेल काय संतांचा उपकार आहे आमच्यावरती, संतांचा आमच्या जीवनात काय महत्व आहे, हा सप्ताह कशासाठी, ही मंदिरं कशासाठी, असे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात. काय गरज आहे मंदिरांची, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. बरं, कदाचित मी कधी बोलून गेले असेल, तुम्ही ऐकलं असेल नसेल. पुन्हा एकदा एक गोष्ट माझी ऐका की सप्ताहाची, मठ मंदिरांची, संतांची आपल्या जीवनामध्ये किती गरज आहे. काही लोक म्हणतात देवासाठी मंदिर बनवण्याची काय गरज, देव तर सगळीकडे भरलेला आहे. हा एक 1000 वेळा उभा राहणारा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि मोठ्या लोकांच्या समोर की देव तर सगळी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता
ओ देव नटला नाना परीला देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी सर्वा घटीरामध्ये हादी एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला. भगवान सर्वत्र आहे, बरोबर आहे. जर एका राक्षसाच्या मुलानं देव खांबातून प्रगट केला तर देव कुठे नाही, सर्वत्र भगवान आहे. मग देव सगळीकडे आहे तर मंदिरांची गरज काय? लोक कोट्यवधी रुपये मंदिरासाठी खर्च करतात. काय गरज आहे मंदिराची? याचं उत्तर तुमच्याकडूनच काढते मी, फक्त माझ्यासोबत बोला. देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिरांची गरज काय हा प्रश्न आहे. मग माझा प्रश्न आहे, हवा सगळीकडे आहे की नाही? झोपले का सांगा चला मला. हवा सगळीकडे भरलेली आहे की नाही? हवा सगळीकडे भरलेली आहे. हवा सगळीकडे भरलेली असतानाही जेव्हा गाडीच्या टायरमधली हवा जाते, टायर पंक्चर होतं, त्यावेळेला पंक्चरच्या दुकानाची गरज काय? अशी हवा धरा आणि अशी भरा, जमल काय? त्याच्यासाठी पंक्चरच्या दुकानावरच जावं लागतं की नाही? हवा सगळीकडे असताना सुद्धा पंक्चरच्या दुकानावर जसं जावंच लागतं, तसं जीवन जगत असताना आत्मविश्वास रूपी हवा ज्या दिवशी कमी होईल ना, त्या दिवशी मंदिरातच जावं लागेल. त्याच्यासाठी मंदिरात तिथे कोणी आपलं, त्याच्याशिवाय दुसरं कोणी आपला आत्मविश्वास वाढवणार नाही. आपल्याला निर्भयपणे सांगणार नाही, भिवू नकोस की तुझ्या पाठीशी तो एकच आहे बसलेला, तो आपल्याला सांगतोय आपली काळजी. आणि लक्षात घ्या, खरी भक्ती करणाऱ्या माणसांना ना कधीच स्वतःची काळजी करू नये, त्यांना कधीच टेन्शन घ्यायचं नाही. ज्याची भक्ती खरी आहे, ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे ना, त्याचा रखवाला रक्षण करता भगवान परमात्मा असतो. आय जीवा हरिरा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा हो ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा हो त्याच्या भय काय जीवा त्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा हो त्याच्या भय काय जीवा हो त्याच्या भय काय जीवा किशोर बाबा काय गोड प्रमाण दिलं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. खरी भक्ती करणाऱ्या माणसानं कधी स्वतःची काळजी करायची नाही. लक्षात घ्या, भीती कोणाला असते? जे तळ्यात मळ्यात असतात त्यांनाच भीती असते. निर्धार ठेवा. खरा भाव जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करू ना, त्याला आपण डेडिकेट होऊ, समर्पित होऊन आपण स्वतः जेव्हा त्याच्या चरणावरती, तेव्हा आपण आपली चिंता नाही करायची. तर माझा मूळ मुद्दा असा होता की सर्वत्र भगवान आहे, मग मंदिराची गरज काय? त्याचं उत्तर कळालं. रोज कानावर एवढ्या बातम्या पडतात, त्यांना आपलं मन बुद्धी चित्त अंतकरण दूषित झालेलं आहे. मग या दूषित झालेल्या मन बुद्धी चित्ताला शुद्ध करण्याचं काम सप्ताह करतात. हे सप्ताहाच्या माध्यमातून या पवित्र व्यासपीठावरनं पवित्र विचार आपल्या अंतकरणाची मनाची शुद्धी करतात, बुद्धीची शुद्धी करतात. त्याच्यासाठी सप्ताहांची गरज. लक्षात घ्या, साधू आपल्या जीवनामध्ये एवढे महत्वाचे आहे. संताकडे पाहिलं ना, जीवन जगण्याची चाकुरी कळते दादा माणसाला, की काय जगलं पाहिजे आपण, हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं आपल्याला. साधू सामाजिक जीवनामध्ये, मानव जातीच्या जीवनामध्ये एवढे महत्वाचे आहेत. संत आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत ऐका. जामसमर्थ संत आपल्या जीवनामध्ये एवढे महत्वाचे आहेत. भाजीमध्ये मीठ जेवढं महत्वाचं आहे ना, आपल्या जीवनात संत तेवढे महत्वाचे आहेत. भाजीतून मीठ वजा करा, जेवणाची चव निघून जाते. भाजीतून मीठ वजा करा, जेवणाची चव निघून जाते. जीवनातून संत वजा करा, जीवनाची चव निघून जाते. एवढे मोलाचे आहेत. संत आहे म्हणून आपल्या जीवनाला सौंदर्य आहे. साधू आहेत म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनाला महत्व आहे. साधू आहेत म्हणून आपलं जीवन व्यवस्थितरित्या नीती धर्म शास्त्राला अनुसरून आपण चालतो. आपल्याला शास्त्र सांगणारे, नीती शिकवणारे संत तर आहे, दुसरं कोण आपल्याला सांगतंय? चाकोरीच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी खूप काही असतात, पण शिस्तीत चाला सांगणारे ठराविक असतात. संतांचा खूप मोठा उपकार आहे. साधूचा सहज संग, अदक्षिण घडता संतांची संगती देणे होय शांती महत्पापा, अशी अनेक प्रमाण आहेत. पण एक भाव सांगते तुम्हाला, साधूचा संग
कोणत्याही स्वरूपात तुम्हाला घडू द्या, कधी तुम्ही संतांना जीव घाला, कधी संतांची चरण सेवा करा, कधी त्यांना दान दक्षिणा द्या, कधी त्यांच्या संदर्भात कुठलाही तुम्हाला सेवेचा भाग प्राप्त झाला तो करा. त्या माध्यमातून काहीतरी अद्भुत तुमच्या जीवनामध्ये घडेल. माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी एक उदाहरण सांगते. साधूच्या सेवेनं एक वेगळंच माणसाच्या जीवनाला वळण कलाटणी आणि एक वेगळं वैभव माणसाच्या जीवनामध्ये उभं राहतं. एक धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता, पण तो लग्नच करत नव्हता. का? म्हणे मी एवढा धार्मिक आहे, रोज पूजापाठ केल्याशिवाय माझ्या गळ्याच्या खाली पाण्याचा थेंब उतरत नाही. ऐकता ना तुम्ही सगळेजण? धनपाल नावाचा व्यक्ती होता, तो प्रचंड